होती? किती लहान होती? लहान होती. लहान होती ना. तिला फक्त तिचं घर आणि शाळा एवढंच आठवतं. मैत्रीची कुठे आणि काय प्रॉपर्टी तिला अजिबात माहित नाही. ते सगळं आपल्याला माहिती आहे. ऐका ना, हा बोल बोल. हे पेपर्स ना जाळून टाका, चुलीत टाका. बर. त्याची गरज नाहीये आता. का? म्हणजे हे सगळं काहीच करण्याची गरज पडणार नाही आता. का? कारण चेटकोबाने एक सॉलिड उपाय काढलाय, काय? जो आपल्यालाही सुचला नसता ना असा. काय केलं त्याने? चेटकोबा उद्या शिवाला भेटायला जाणार आहे. मैत्री जिवंत आहे की नाही ह्याची माहिती काढायला. पण चेटकोबा शिवाला का भेटायला जाणार आहे? त्यांनी काय होणार? हो 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 हो, पुढे ऐका तर. हा. चेटकोबा शिवाला भेटायला जाणार आहे, पण शक्तीचं मायावी रूप घेऊ. तो शिवाला भेटणार, शिवाकडून तो सगळी माहिती घेणार आणि त्याच्याकडून त्याची सगळी गुपितं उघड्यावर पाडणार. हे खरंच असं घडणार? असंच घडणार आहे. मग तर विषयच संपला. शिवा, अरे शक्ती, आलीस तू? अशी काय दिसतेस तू आज? अशी म्हणजे? म्हणजे जरा वेगळी वाटतेस. वेगळी म्हणजे कशी दिसते? आता कसं सांगू तुला, म्हणजे नेहमीसारखी नाही वाटत आहे. म्हणजे तुझा चेहरा आपल्याला जरा बदलल्यासारखा का वाटतोय? शिवा, अरे असं काय करतोस? माणूस थोडी रोज एकसारखा दिसत असतो. ते काल रात्री ना माझी नीट झोप झाली नाही, त्याच्यामुळे तुला माझा चेहरा फ्रेश नसेल वाटत. अगं शक्ती बेटा, याच्या डोळ्याच्या चष्म्याचा नंबर वाढलाय बहुतेक. अरे काय काय बोलतोस? अरे शिवा, शक्ती इतकी सुंदर दिसते, गोड दिसते. तुझे डोळे तपासून घे. शक्ती बेटा. अरे ए शिवा, अरे शक्तीला बसायला तरी दे. हा हा हा, दर बस. हा बस बाळा. हा घे चहा घे. अहो हो नाना, तुम्ही का दिलात? मी घेतला असता स्वतःच्या हाताने. का ग, सासऱ्यानं स्वतःच्या हातून बनवलेला चहा चालणार नाही का तुला? नाही बा, तसं काही नाही. हा लाजले लाजले. हाही लाजतोय. हे बघ शक्ती, आज मी स्वतः तुला चहा बनवून दिलाय, पण उद्या तुझं लगीन झालं आणि सून म्हणून तू या घरात आली की दररोज चहा तू बनवायचा. अगं तुझ्या हातचा चहा कधी प्यायला मिळेल मला असं झालंय. ए नाना, शांतपणे चहा पिऊ दे तिला. काय चाललंय तुझं? उगाच छळतोय तिला. मी छळतोय तिला? अरे काय बोलतोयस? उलट तूच तिला नेहमीसारखी दिसत नाही असं म्हणून छळतोय. अरे शिवा, बायकासनी असं बोलायचं नसतं, तिचं कौतुक करायचं असतं. जसं मी तुझ्या आईचं, वंदीचं कौतुक करायचं. तिचे केस विस्कटलेले होते तरी मी तिला म्हणायचं, अगं वंदे, काय सुंदर दिसतेस तू. माफ कर नाना, मला माफ कर, चुकलं माझं. हा शक्ती, आई दिसतेस यार तू आज एकदम, म्हणजे नेहमीपेक्षा एकदम भारी दिसतेस. खूप सुंदर. चल निघूया आपण. हा नाहीतर नाना कान खात बसेल. चल चल चल. हो काका, मस्त झाला होता चहा. थँक्यू. चला येते मी. चल. सांभाळून जा पोरांनो. खरंच आज शक्ती जरा वेगळीच वाटत होती. तिची झोप झाली नसल म्हणून आज तशी दिसत असेल. अरे मी पण काय शिवासारखाच विचार करायलो.
हा नक्की चेटकोबाच आहे ना, शक्तीच्या रूपात? आता ते मला कसं कळणार? हां, मी बघतो. हे काय करतोयस? चेटकोबाच. चिटकोबाच आहे. मला सांग, तो शिवा इथं येणार नाही त्याचा बंदोबस्त केलायस ना? हो हो, सगळी तयारी झाली आहे. तू बिंदास झोप. राहा काही. चिटकोबा, तू आरसा का मोडला असा? आरशापासून मला सावध राहायला हवा. आरसा घात करू शकेल. हे बघा, माझ्या आजूबाजूला आरसा नकोय. त्या शक्तीचा फोन लागेल. तिच्या फोनने शिवाला बोलवून घ्यायचं. होईल ना सगळं नीट? हो, सगळं होईल, तू काळजी करू नकोस. भद्रावती, थांब थांब. हा बोला. हा शक्ती बाळा, तू येतेस ना? प्रॉपर्टीच्या फाईल्स आणल्या होत्या. हो, आलोच, ऑन द वे होत. शिवा पण आहे का तुझ्यासोबत? हो. तुम्ही बंदोबस्त केला होता ना? केलाय मी बंदोबस्त त्याचा. नाही येणार तो. बोल तू. हा नंद्या बोल. हॅलो, अरे शेठ कुठे आहेस तू? का काय झालं? अरे जिथे कुठे असेल तिकडून तिकडे लगेच निघून ये रे. अरे हे वस्त्राला कुणीतरी मारलंय, खूप मारलंय शेठ, तू लगेच निघून ये ना. काय? कोणी मारलं? नाव सांग आपल्याला. अरे मला नाही माहिती कोण होती, काय होती ती माणसं, पण तू लगेच इकडे निघून ये ना, मला खूप टेन्शन आलंय शेठ. छत्र